नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रमोद भोसले। आज आलो आपण गोलटगाव, करमाड मार्केट जवळ गाव आहे, तालुका संभाजीनगर, जिल्हा संभाजीनगर। या ठिकाणी आपण आज या गावामध्ये आपलं जे नवीन आलेलं कावेरी कंपनीमार्फत बंपर हे वाहन आहे, या वाहनावर आपण पीक पाहणी कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला होता। या ठिकाणी माझ्यासोबत राजेश दादा सोळंके, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजीनगर या ठिकाणी, आणि सरपंच साहेब सोळंके साहेब या ठिकाणी आपल्यासोबत आहे। तसेच प्लॉटचे मालक या ठिकाणी आपल्यासोबतच आहे। तर त्यांनी या प्लॉट पाहण्यासाठी आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल दादा तुमचं या ठिकाणी कंपनीमार्फत मी स्वागत करतो। दादा, या ठिकाणी तुम्ही तुमच्या शेतामध्ये बरीच कपाशी लावलेली आहे, दादाने सुद्धा कपाशी लागवड केलेली आहे। या ठिकाणी आपण दुसरे सुद्धा वाहन या ठिकाणी पाहिलेत। तर या वाहनाच्या तुलनेमध्ये, बाकीच्या वाहनाच्या तुलनेमध्ये आणि तुमच्या घरी लागवड केलेल्या वाहनाच्या तुलनेमध्ये हे वाहन तुम्हाला कसं वाटलं, याबद्दल थोडंसं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी प्रदर्शन भोसले साहेब तुम्ही जर ठेवलं आमच्या गावामध्ये, त्याबद्दल कसं शेतकऱ्यांना एक स्फूर्ती येते। आणि तुमच्या ह्या जे वाहन, त्या वाहनाबद्दल सांगायचं जर झालं तर या वाहनामध्ये आणि बाकीच्या वाहनामध्ये, मी बाकीच्या कपाशीचं नाव नाही घेत, पण बाकीच्या वाहनामध्ये मला जमीन आसमानचा फरक वाटलेला आहे। कारण तुमची जी फळफांद्याची संख्या आहे ती भरपूर आहे, आणि तसेच जे तुमचे जे बोंड आहे 70% बोंड हे तुमचं मोठं असून 5 पाकळ्याचं बोंड आहे बरं का, आणि रोग प्रतिकार शक्ती याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आहे। तर मला एक असं दृष्टिकोन आहे, बाबा येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी अभ्यास करूनच सरकीची लागवड केली पाहिजे। आणि ठीक आहे, जे 10 बॅग लावतो आपण त्याला म्हणत नाही का आमच्या 10 बॅग लावा, 2 बॅग आमच्या हे लावून बघा कावेरीच्या, असं मी भोसले सरांना म्हणजे त्यांच्या कंपनीमार्फत मी सांगतो। तुम्हाला मला एवढं सांगायचं आहे। तर शेतकरी बंधूंनो, अनुभव काय असतो या ठिकाणी दादांच्या तोंडून या ठिकाणी ऐकलं। आता कावेरी बंपर या वाहनाविषयी आपण जर पाहिलं तर दादाच्या सांगण्यानुसार, दादा या ठिकाणी पाहिलं आपण बऱ्याचशा वाहनाला आपण जर पाहिलं तर एवढ्या खालून माल नसतो। या ठिकाणी पहा तुम्ही, एक टीच सुद्धा अंतर खाली नाही, एका टीचापासून माल या ठिकाणी लागलेला आहे। दुसरी गोष्ट अशी आहे, ही सिरीज तुंपा एकदम मोठं बोंड आहे, पण जवळ बोंड आहे, आणि 70% मोठ्या बोंडाची संख्या आहे, आणि 30% 5 पाकळीचं बोंड आहे। बोंड जवळ आपण पाहू शकता या ठिकाणी, अंतर एकदम कमी आहे। बोंडापासून शेंड्यापर्यंत सारखी साईज आहे, पाती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आता या ठिकाणी झाड जर पाहिलं तर 81 बोंड आहे, आणि 30 पाती जवळपास या ठिकाणी झाडाला आहे। तर या ठिकाणी पहा, 5 पाकळीचं बोंड सुद्धा आहे, बोंड मोठं आहे, त्यानंतर जवळ बोंड आहे, पातेगळ कमी झालेली आहे, अटॅक सुद्धा एकदम कमी आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो 4 फवारण्या झालेल्या आहे झाडाला, बरोबर आहे। 4 फवारण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी इतका माल आता एका पासून आपल्याला आतापर्यंत दिलेला आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर सगळं प्लॉट सारखाच दिसतो या ठिकाणी, आणि प्लॉट एकदम हिरवागार या ठिकाणी दिसतोय। असं जर पाहिलं दादा तर सर्व गुण संपन्न वाहन आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही। तुमच्या कावेरीचं माझ्याकडं मनी मेकर म्हणून एक तुमच्याच सहकार्याने मला प्लॉट दिलेला आहे। तो त्या दुकानामध्ये बसलेला होता, मला तू दिला, हा यांनी दिलेला आहे मला, मनी मेकर कावेरी साहेबांनी दिलेलं आहे मला, आणि खूप छान आहे। आता तो प्रोग्राम, तो जो मुलगा आहे ना, तो म्हणे आपल्या शेतात ठेवायचा होता हा प्रोग्राम, पण ठीक आहे, हे माझा बंधूच आहे, काही विषय नाही, इथं ठेवला काय तिथं ठेवला। आणि माझी सेम कंडिशन अशी 4x4 वर लावलेली, मी 4x4 तर सुंदर अशी कपाशी माझी। मी आता तिथं पाणी चालू केलं बघा, आता याची वाट बघून कशाची, पावसाची। तरी शेतकरी बंधूंना आपण या ठिकाणी पाहू शकता, कावेरी कंपनी मार्फत आपण जे नवीन वाहन दिलंय कावेरी बंपर, सर्व गुण संपन्न असं वाहन आहे। सर्वांचा अनुभव या ठिकाणी चांगला आहे। याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला बरेचसे व्हिडिओ आपण या ठिकाणी दाखवलेत। तर येणाऱ्या खरीप हंगामामध्ये सुद्धा आपण या वाहनाची आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त लागवड करा आणि भरघोस उत्पादन मिळवा। दादा, तुम्ही सर्व आलात, तुमचे सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद।